नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंत चतुर्थी असं म्हणतात. तर अनंत चतुर्थी ही या तिथीला साजरी करतात. ती कशा प्रकारे साजरी करावी आणि त्याची कथा काय आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो. चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचं व्रत करतात. आपल्यावर आलेलं संकट दूर व्हावं व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावं म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेलं रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. पांडवांना धृतातून हरल्यावर 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्री विष्णूंनी उपदेश केला अशी कथा आहे. आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व म्हणजे अनंत चतुर्दशीला संपतं. अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानलं जात असलं तरी अनंत हे विष्णूचं नाव आहे हे नजरेआड करता कामा नये. अनंत चतुर्थीच्या दिवशी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते. तर अनंत चतुर्थीचे व्रत हे घराघरामध्ये पाळलं जातं, केलं जातं. तर यामध्ये तुम्हाला 14 प्रकारची फुलं, 14 प्रकारची फळं, 14 प्रकारचे धान्य आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा करायची असते. हा दोरक म्हणजे दोरा म्हणजे अनंत म्हणून ओळखला जातो. हा स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला जातो आणि तो सर्व प्रकारच्या संकटांपासून आपलं रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. या व्रताचा विशेष असं ते म्हणजे की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे 2-5 दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची प्रथा आहे. बघा, हे अनंताचं व्रत 14 वर्ष आचरावं असं सांगितलं असलं तरी पण अनेक लोक ते आजन्म पाळत असतात. या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडलं असेल तर त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचं व्रत करण्यास सांगितलं आणि त्यामुळं त्याचं दुःख निवारण झालं आणि पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावरती घोर आपत्ती आली. अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहेत. नेहमीप्रमाणे या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे आणि त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला. तिचं नाव शीला होतं आणि तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली. सुमंतूने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला. ती पत्नी अतिशय कर्कशा होती. पुढे या शीलेचा विवाह कौंडिन्य ऋषी यांच्याशी झाला आणि निरोप देताना जावयाला काहीतरी देऊया असं सुमंतूने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली आणि तिने सुमंतूला देऊ दिले नाही. उलट जावयाला आणि लेकीलाही तिने दुरुत्तरे केली. ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एका ठिकाणी तिला काही स्त्रिया भेटल्या आणि अनंताचं व्रत आचरण करत असल्याच्या त्या दिसल्या. त्या स्त्रियांकडे शिलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत करू लागली. व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिन्याला वैभवाचे दिवस परत मिळाले आणि तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली. एके दिवशी त्याने शिलेच्या हातातील अनंताचा दोरा तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागावला. कौंडिन्याचे सर्व वैभव गेलं, त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मण रूपात त्याला दर्शन दिलं आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितलं. त्यामुळे कौंडिन्याला पुन्हा वैभव प्राप्त झालं. ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायण कथेशी मिळतीजुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूप प्राचीन आहे, यात काही शंका नाही. सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली. अनंत चतुर्थीचं महत्त्व हे अधिक वाढवणारं योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचं विसर्जन सगळीकडे थाटामाटात केलं जातं. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाचा असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेश भक्त
गाजत वाजत जाऊन मूर्तीचं विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्थी हा अनंताचा व्रताचा दिवस आहे ही गोष्ट फारशी कोणाच्या लक्षात येत नाही, ध्यानात येत नाही. तर मैत्रिणींनो, हे अनंताचं व्रत 14 धाग्यांनी बांधलेलं गाठींचं व्रत तुम्हीही या अनंत चतुर्थीच्या दिवशी न चुकता करा आणि बघा तुमचं जे काही वैभव गेलं असेल ते वैभव तुम्हाला निश्चितच परत मिळवून देईल. तर अशी ही कहाणी होती, छोटीशी माहिती होती. तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.